अगोदर सलग 3 सर्वसाधारण सभेमध्ये स्वीकृत नगरसेवक नेमणुकीचा विषय सत्ताधारी भाजपने तहकूब ठेवला. त्यानंतरच्या सभेत शासनाकडून थेट नावे येतील म्हणून भीती वाटून हा विषयच दप्तरी दाखल करून टाकला. आणि मग पुन्हा महापालिका कायदा, नियम, अधिकार याचा किस काढून ऑगस्ट महिन्यातील सभेच्या पटलावर म्हणजेच फिरून फिरून भोपळे चौकात याप्रमाणे स्वीकृतचा विषय आता एकदाचा आज पुन्हा सभेपुढे आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते 3 जण नगरसेवक होणार हे अगोदरच जाहीर झालेले असल्याने भाजपतर्फे मात्र 7 जण कोण नगरसेवक होणार याची उत्कंठा संपूर्ण शहराला गेल्या 6 महिन्यांपासून लागून राहिली आहे. मुळात म्हटलं तर अतिशय साधा आणि सोपा असलेला स्वीकृत नगरसेवक निवडणुकीचा हा विषय सत्ताधारी भाजपने प्रतिष्ठेचा करत जाणून बुजून अडथळ्यांचे स्पीड ब्रेकर टाकत इतका गुंतागुंतीचा करून टाकला की आपण रचलेल्या कुटील कारवायात आपणच फसत चाललोय याचं सत्ताधारी भाजपना भानच राहिलं नाही. कारण या विषयाकडे कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिल्यास भाजपने महासभेपुढे हा विषय आणून राष्ट्रवादीचं काम सोपं केलंय. कारण आजच्या सभेत हा विषय मंजूर झाल्यास वर सांगितल्याप्रमाणे भाजपला नको असलेले राष्ट्रवादीचे सदस्य सभागृहात येणार आणि हा विषय तहकूब ठेवला तर राष्ट्रवादीचे चाणक्य हा विषय 3 महिन्यांपासून पेंडिंग असल्याचं कारण सांगून शासनाकडे किंवा न्यायालयात दाद मागून कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्या सदस्यांना सभागृहात प्रवेश मिळवून देणार हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. मात्र आजच्या महापालिका सभेत राष्ट्रवादीच्या चाणक्याने टाकलेला हा बुद्धिबळाचा डाव भाजपच्या पैलवानांच्या अंगाशी येतो की ताकदीचे पैलवान चाणक्यांना धोबी पछाड टाकून आखाड्यातून बाहेर करतात हे आता येणारा काळच ठरवणार हे नक्की. सदस्य नेमणुकीच्या या विषयामागचं नेमकं सत्य व गोड गंबाल आता आपण पाहूया. नमस्कार, मी विजय जगताप. जानेवारी 2026 मध्ये भाजपची सत्ता पालिकेवर आली. एक अपक्ष मिळून 85 संख्याबळ असलेल्या भाजपतर्फे 7 जणांना तर 37 इतकंच नगरसेवकांचं संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीतर्फे 3 जणांची नियुक्ती होणार हे सत्य होतं. राष्ट्रवादीने लगेचच आपल्या 3 नावांच्या जागांवर सीमा सावळे, राजेंद्र जगताप व फजल शेख यांना नेमण्यात यावं अशी शिफारस केली. या 3 पैकी सीमा सावळे व राजेंद्र जगताप ही 2 नावे सत्ताधाऱ्यांच्या अक्षरशः पोटात गोळा आणणारी होती. आता आम्ही म्हणत नाही तर गेल्या 6 महिन्यांपासून शहरात एकच चर्चा सुरू आहे की आमदार महेश लांडगे यांना सीमा सावळे या सभागृहात म्हणजेच पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नको होत्या, तर दुसरे आमदार शंकर जगताप यांना राजेंद्र जगताप सभागृहात नको होते. हे आमचं मत नाही, तर शहरात सर्वत्र जी चर्चा सुरू आहे ती अशा स्वरूपाची आहे. तर आता राष्ट्रवादीने कोणाची शिफारस करायची हा त्यांचा प्रश्न असला तरी अस्वस्थ मात्र सत्ताधारी भाजपचे कारभारी झालेत. आमची 7 नावे अजून फायनल नाही, 150हून अधिक कार्यकर्त्यांमधून कोणाची निवड करायची हा प्रश्न पडला आहे. अजून कोर कमिटीची बैठकच नाही, मुख्यमंत्र्यांकडे नावं पाठवलीत, प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे मंजुरी देणार आहेत, अशी ढिगभर कारणं सांगत आपल्या भात्यातले सगळे बाण जवळपास 5 महिने भाजपने वापरले. वास्तविक या सगळ्या बाता व थापा होत्या. सत्ताधारी भाजपच्या डोक्यावर मिऱ्या वाटणारं सीमा सावळे हे नाव रद्द कसं होईल याचे अनेक उपद्व्याप करून पाहिले गेले, परंतु धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी झालेली सत्ताधाऱ्यांची अवस्था. तर चिंचवड विधानसभा या आपल्या हक्काच्या गडामध्ये राजेंद्र जगताप यांच्या रूपानं राष्ट्रवादीला बळ मिळता कामा नये या विचारांनी निर्माण झालेली अस्वस्थता अशा चक्रव्यूहाच्या गुरफट्यात 2 आमदारांसह शहर भाजपची देखील पुरती हेळसांड झाली. त्यामुळे अगोदर 3 वेळा हा विषय तहकूब ठेवला, मग चौथ्यांदा काहीतरी निर्णय घ्यावाच लागतो म्हणून हा विषय दप्तरी दाखल केला. राज्य शासन नेमणूक करू शकते ही भीती असल्यानं आब्रूचं खोबरं व्हायला नको, तसेच उच्च न्यायालयात राष्ट्रवादीची मंडळी गेली तर तिथेही अडचण नको, यामुळे दप्तरी दाखल झालेल्या विषयाला परत उकरून काढून महापौर रवी लांडगे यांनी पत्र देत हा विषय तातडीने ऑगस्टच्या आज होणाऱ्या सभेपुढे आणला आहे. आता हा विषय पास होतोय की परत लटकतोय याकडे राष्ट्रवादीतले काही चाणक्य धार लावून लक्ष ठेवून आहेत. एक मात्र निश्चित म्हणावं लागेल, सत्ताधारी भाजप वेळ काढूपणा करून आजचं मरण फक्त उद्यावर नेते. वास्तविक तसा विचार केला तर स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यासाठी जे निकष व पात्रता असावी लागते त्यामध्ये राष्ट्रवादी काय किंवा भाजप काय दोघांनीही सुरुंगच लावलेला आहे. स्वीकृत सदस्य म्हणून डॉक्टर, वकील, CA, निवृत्त मुख्याध्यापक असेल, प्राध्यापक, निवृत्त सहाय्यक आयुक्त असेल, उपायुक्त असेल यांच्या नेमणुका करण्याऐवजी
उलटी कागदपत्रे तयार करून सामाजिक कार्यकर्ता हा मुखवटा धारण करून दोन्ही पक्षांकडनं आपल्याच माजी नगरसेवकांची सोय आता लावली जाणार आहे. एकूणच राष्ट्रवादीला टेकायला टिचभर देखील बूड मिळू नये यासाठी भाजपचा सुरू असलेला अट्टहास, प्रभाग कार्यालय वाढवून भाजपने कशी जिरवली असे म्हणत बाजी मारली असली तरी सत्ताधारी भाजपच्या पुढील 4.5 वर्षाच्या कारभाराची कडी पातळ होते की घट्ट हे आज ना उद्या घ्याव्या लागणाऱ्या निर्णयातून दिसूनच येणार आहे. पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकांनो, तुमच्या ब्रँडला द्या आता डिजिटल भरारी. पिंपरी चिंचवडमधील नंबर 1 पिंपरी चिंचवड न्यूज डिजिटल चॅनलवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपला ब्रँड स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा आणि सोबतच आमच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.